नमस्कार. हवामान व सागरशास्त्रामधील आपण तापमानाचे आडव्या व उभ्या दिशेचे वितरण पाहणार आहोत. सर्वप्रथमतः तापमानाचे आडव्या दिशेचे वितरण पाहूया. आता तापमानाचे आडव्या दिशेचे वितरण, ज्याला क्षितिज समांतर, क्षितिज म्हणजे जिथं आकाश जमिनीला टेकल्याचा भास होतो त्याला क्षितिज असे म्हणतात. हे वितरण जे क्षितिज समांतर वितरण किंवा आडव्या दिशेचे वितरण जे समोच्च रेषाच्या साह्याने दर्शविले जाते. समोच्च समान उंची दर्शविणारी रेषा, समताप रेषा समान तापमान दर्शविणारी रेषा यांच्याद्वारे दाखविले जाते किंवा समान तापमानाच्या बिंदूंना जोडणारी रेषा, तिला सुद्धा समोच्च रेषा असे पाहायला मिळते. आता तापमानाचं वितरण जमिनीवर सगळीकडे सारखं नाहीये. सगळीकडे वेगवेगळ्या प्रकारचं तापमान आपल्याला पाहायला मिळतं. मग कोणते घटक या वितरणावर परिणाम करतात? असमान घटक. तापमानाचं वितरण असमान काय आहे? कारण अक्षांश, जमीन आणि समुद्र. कारण आपल्याला माहितीये की जवळजवळ 71% भाग हा समुद्राचा आहे व 29% भाग जमिनीचा आहे. जमिनीवरती असणारं तापमान वेगळं आहे, पाण्यावरती असणारं तापमान वेगळं आहे, समुद्र सपाटीपासूनची उंची वेगळी आहे, महासागरातील प्रवाह आहे, वारे आहे, वनस्पतींचं आच्छादन आहे, सर्व ठिकाणची असणारी माती वेगवेगळ्या स्वरूपाची आहे. म्हणजे हे घटक तापमानाच्या वितरणावर किंवा तापमानाचं वितरण असमान घडून आणतात. कशा प्रकारे? तर पहिला घटक आहे अक्षांश. म्हणजे या घटकाचा विषुववृत्तापर्यंत जो कोन आहे तो वेगवेगळा आहे, त्यामुळे तापमान वेगळं आहे. विषुववृत्तावर 90 अंशाचा कोन आहे, तिथं तापमान जास्त आहे आणि ध्रुवाकडे तापमान कमी आहे, कारण तिथे सूर्यकिरणांचा भूपृष्ठाशी होणारा कोन. आडवे आहेत ते अक्षांश, उभे आहेत ते रेखांश. बरोबर, मधला अक्षांश आहे तिथे तापमान जास्त आहे आणि उत्तर आणि दक्षिण गोलार्धातील अक्षांशाच्या ठिकाणी तापमान कमी आहे. पुढचा घटक येतो जमीन आणि समुद्रातील तफावत. म्हणजे समुद्राचं पाणी जे आहे, पाणी आणि जमिनीचा गुणधर्म आपल्याला माहिती आहे. जमीन लवकर तापते, लवकर थंड होते. पाणी उशिरा तापते, उशिरा थंड होते. असं का होतं? कारण जमीन ही स्थिर आहे, त्यामुळे ती लवकर तापते. पाणी हे अस्थिर आहे, त्यामुळे ते तापाला वेळ जातो. कारण वरचं पाणी तापलं की ते खाली जातं, खालचं पाणी वर येतं आणि एवढा मोठा पाण्याचा भाग आहे, तो तापाला वेळ जातो. त्यामुळे समुद्रावरती तापमान वेगळं असतं, जमिनीवरती वेगळं असतं. त्याचा परिणाम आपल्याला समुद्रातील तापमान, समुद्राच्या पाण्यावरचं तापमान आणि जमिनीवरचं तापमान याच्यामध्ये फरक पाहायला मिळतो. समुद्र सपाटीपासूनची उंची. आता सगळी जमीन सगळीकडे सारखं सपाट प्रदेश नाही, काही ठिकाणी पर्वत आहेत, जसं हिमालय पर्वत आहे, वेगवेगळे पर्वत आहेत. मग जस पर्वतावरती उंचीनुसार तापमान कमी असतं, जमिनीवरती सपाट प्रदेश असेल तर तापमान जास्त असतं. त्यामुळे जे भूभाग आहेत त्या भूभागावर तापमानाचं वितरण असमान असतं. पुढचा एक घटक आहे, त्याचाही विचार इथे फार महत्वाचा आहे, तो आहे महासागरातील प्रवाह. आता पाणी जे आहे ते पाणी तापलं तर ते तापलेलं पाणी एका ठिकाणी राहणार का? नाही, तर ते वेगवेगळ्या ठिकाणी वाहणार. विषुववृत्तावरती तापलेलं पाणी, त्यामुळे विषुववृत्त पाणी जे पाणी आहे तो पाण्याचा प्रवाह आहे, तो गरम पाण्याचा आहे. दोन्ही गोलार्धात असणारं पाणी थंड आहे, कारण तिथं सूर्यकिरणे लंबरूपाने पडत नाहीत, तिथं तापमान कमी आहे. मग दोन्ही गोलार्धात, उत्तर आणि दक्षिण गोलार्धात थंड पाण्याचा प्रवाह आहे. समुद्रात दोन प्रकारचे प्रवाह असतात. समुद्र पाण्याचे प्रवाह दोन प्रकारचे, एक थंड आणि एक उष्ण. विषुववृत्तावरती साधारणतः जे प्रवाह आहेत, अटलांटिक महासागरातील विषुववृत्तावरच्या भागात उष्ण प्रवाह, पॅसिफिक महासागरात उष्ण प्रवाह, हिंदी महासागरात उष्ण प्रवाह. तर उत्तर गोलार्धाच्या ठिकाणी किंवा समशीतोष्ण कटिबंधात हे दोन्ही प्रवाह एकत्र आलेले असतात. तर हे प्रवाह, समुद्र प्रवाह वेगवेगळे आहेत. त्या प्रवाह या गुणधर्मामुळे तिथलं तापमान वेगवेगळं असतं.
समुद्रावरती असणार तापमान वेगळं, जमिनीवरचं असणार तापमान वेगळं. आता वारा घटक जो आहे पुढचा फार महत्वाचा आहे. वारा काय करतो? उष्णता वाहून नेतो. थंड, आता बघा आपल्याकडे थंडी पडते, हिमालयातनं गार वारे आपल्याकडे वाहत येतात किंवा उष्ण हवा वाऱ्याद्वारे वाहून नेली जाते. त्यामुळे सगळीकडे तापमान हे वेगवेगळं असतं. वनस्पतींचं आच्छादन हाही घटक महत्वाचा आहे. म्हणजे ज्या ठिकाणी जास्त वनस्पतींचं आच्छादन आहे तिथं तापमान कमी असतं. जिथं झाडं जास्त तोडलेली आहेत, जिथं झाडं जास्त तोडलेली आहेत तिथं तापमान जास्त असतं. मग विषुववृत्तीय प्रदेश जो आहे, म्हणजे त्या ठिकाणी जिथं वाळवंटी प्रदेश आहे तिथं तापमान जास्त आहे. जिथं झाडांची दाटी आहे तिथं तापमान कमी आहे. त्याच्यानंतर मातीचं स्वरूप. आता जगामध्ये जे जे प्रदेश आहेत, जे भूप्रदेश आहेत, ते सगळे एकाच रंगाच्या मातीचे आहेत का? नाही. काही ठिकाणी काळी माती आहे, काही ठिकाणी पिवळी माती आहे, काही ठिकाणी चिकण माती आहे. तर जसं माती असेल त्याप्रमाणे ती माती उष्णता शोषून घेते. मग त्या प्रमाणात तिथे तापमान पाहायला मिळतं. म्हणजे याचा अर्थ सगळीकडे तापमान असणं, जे तापमान आहे ते सगळीकडे सारखं नाही. परंतु एकंदरीत सगळा जगाचा नकाशा आपण डोळ्यासमोर आणला तर आपल्याला असं सहज लक्षात येतं की विषुववृत्तावर तापमान जास्त आहे आणि विषुववृत्तापासून दोन्ही ध्रुवाकडे जाताना तापमान कमी झालेलं पाहायला मिळतं. म्हणजे विषुववृत्तापासून उत्तर गोलार्धापर्यंत जा, तापमान कमी आहे. दक्षिण गोलार्धापर्यंत जा, तापमान कमी आहे. आणि हे तापमान जे ज्या ज्या ठिकाणी तापमानाचे समान उंची आहे त्या समान उंचीला जोडणारे रेषा समोरच्या नकाशात दाखवले, ज्याला समताप रेषा असे म्हटले जाते. मग याच्यावरून हे जे वितरण आहे त्याला क्षितिज समांतर वितरण असे म्हटले जाते. आता या ठिकाणी बघा, सर्वात महत्वाचं मग हे वितरण प्रत्येक महिन्यात वेगवेगळं आहे. जानेवारी महिन्यामध्ये वेगळा आहे. जानेवारी महिन्यात सूर्य जो आहे डिसेंबर जानेवारी दक्षिण गोलार्धात आहे. मग दक्षिण गोलार्धात तापमान जास्त आहे. मग दक्षिण आफ्रिका, दक्षिण अमेरिका, ऑस्ट्रेलिया या ठिकाणी तापमान जास्त पाहायला मिळतं. त्यानंतर अशा प्रकारे उत्तर गोलार्धात आपल्याला जून जुलै महिन्यामध्ये तापमानाचं हे प्रदेश दाखवले, तिथे तापमान जास्त पाहायला मिळतं जून जुलै मध्ये. त्यामुळे हे सगळे जे घटक आहेत ते तापमानाच्या वितरणावर परिणाम करतात. सारांशाने आपल्याला असं सांगता येईल, वरील ह्या सगळ्या विवेचनातून तापमानाचे जे क्षितिज समांतर वितरण, आडव्या दिशेचं वितरण, त्याच्यामध्ये वेगवेगळे घटक त्याच्यावर परिणाम करतात म्हणून तापमान वेगवेगळं आहे. मग जसं पाणी, जमिनीचा रंग हे घटक तापमानाच्या वितरणावर परिणाम करणारे घटक आहेत.